करमाळा तालुक्यातील मांगी तलावाच्या पाण्यावरून भाजप अंतर्गत राजकारण तापण्याची चिन्हे आता निर्माण झालेली आहेत। यामध्ये प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपा नेते तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि भाजपच्याच महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि करमाळा तालुक्यातील नेत्या रश्मी बागल आमने सामने आल्याचे दिसत आहे। मांगी तलाव संघर्ष समितीने तलावातील पाणी हळगावला नेण्यास विरोध करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील कृषी महाविद्यालयाला मांगी तलावातील पाणी नेण्यासाठी सुरू झालेल्या हालचाली हा आता संघर्षाचा मुद्दा बनला। प्राध्यापक राम शिंदे यांचे मूळ गाव जामखेड तालुक्यातील चोंडी हे असून चोंडी शेजारील हळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय उभारले गेले आहे। त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रयत्नातून करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाण्याचे आरक्षण मंजूर केले गेले आहे। आता सदर पाणी नेण्याच्या दृष्टीने कामास गती देण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। एकूणच प्राध्यापक राम शिंदे हे या कामासाठी विशेष प्रयत्नशील असून ते भाजपमधील प्रभावी नेते असल्यामुळे कामाच्या निधीची अडचण येणार नसल्याचे जाणवत आहे। दरम्यान ज्या मांगी येथील तलावातून पाणी नेले जाणार आहे ते मांगी गाव भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा आणि करमाळा तालुक्यातील नेत्या रश्मी बागल यांचे मूळ गाव आहे। रश्मी बागल यांनी या पाणी योजनेला उघड विरोध केला आहे। रश्मी बागल यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आणून पाणी बाहेर नेणे पूर्णपणे चुकीचे आहे। जर पाणी न्यायचेच असेल तर आधी मांगी तलावात किमान 1.5 TMC पाणी आणण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी आणि त्यानंतरच उर्वरित अर्धा TMC पाणी बाहेर न्यावे असे म्हटले आहे। म्हणजेच मांगी तलावातील पाणी हळगावला नेण्यास प्राध्यापक राम शिंदे हे प्रयत्नशील आहेत, तर मांगी तलावातील पाणी जाऊ देण्यास रश्मी बागल यांचा विरोध आहे। एकाच पक्षातील नेत्यांमध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून आता मतभेद पाहायला मिळत आहेत। त्यामुळेच आगामी काळात शिंदे व बागल यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यातच या प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घातल्याची माहिती आहे। पाण्याच्या मुद्द्यावर रश्मी बागल यांनी थेट विखे पाटील यांची भेट घेत आपली भूमिका मांडली आहे। त्यावेळी विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सादर करावी, तोपर्यंत या कामाच्या पुढच्या कार्यवाहीबाबत कोणतीही कार्यवाही करू नये अशा सूचना दिल्या असल्याचीही माहिती मिळाली आहे। दरम्यान या प्रकरणात झालेली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एंट्री ही विशेष लक्षवेधी आहे। कारण एका पक्षात असले तरीही अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात प्राध्यापक राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात राजकीय संघर्ष असल्याचे दाखविणारे प्रसंग घडलेले आहेत। त्यामुळेच मांगी तलावातील पाणी हळगावला नेण्याचा मुद्दा आगामी काळात चांगलाच तापण्याची आणि प्रतिष्ठेचा होण्याचीही चिन्हे दिसू लागलीत। या निमित्ताने भाजप अंतर्गत नेते मंडळींचे मतभेद चव्हाट्यावर येण्याचीही शक्यता असून सदर प्रकरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही जाण्याची चिन्हे आता दिसू लागलीत।